आणि राष्ट्रगीत सुरू असेल तेव्हा थोडस सगळ्यांनी उभं राहायचं. दिसतोय सगळ्यांना? हो, थोडा फुल स्क्रीन करता येईल का? बघते. हा, आता दिसतंय? हा हो. ओके. सरस. सगळ्यांनी उभं राहा. पार्थ. उभं राहून म्हणायचं की म्हण. मी म्हणू. म्हण. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय भारत भाग्य विधाता जय हिंद जय हिंद जय हिंद जय 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 हे भारत माता की जय. जय. चला, कार्यक्रमाची सुरुवात अगदी सुंदर करून दिली आहे. तर आज आपण आपला 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करायला इथे सगळे जमले आहोत. तर आपल्या देशासाठी ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून द्यायला इतके कष्ट घेतलेत, इतकी मेहनत घेतली आहे, त्या सर्वांचं आपण स्मरण करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी विनंती करते कल्याणी मॅडमना, एक ते प्रश्नमंजुषा घेणार आहेत. तर कल्याणी मॅडम. हा, ऐकू येत आहे? हो, येत आहे. हा, थोडा वेळ लागेल व्हिडिओ ऑन व्हायला. हा, व्हिडिओ दिसतोय का नाही, सगळ्यांना? व्हिडिओ ऑन नाही होत. ऐकू येत आहे ना? ऐकू येत आहे. हा, कारण की इंटरनेट कनेक्शन अनस्टेबल म्हणून मेसेज येत आहे मला, बरं बरं. त्यामुळे व्हिडिओ ऑन नाही होत आहे. ठीक आहे, चालेल. हा चालेल हा चालेल. तर मुलांनो, मी तुम्हाला प्रश्न आणि त्याचे 4 ऑप्शन्स देईल. ठीक आहे, 4 पर्याय आहेत. त्याच्यातला पण येतं त्यांनी तुमचा हँड रेज करा, असं तुमच्या याच्यावर स्क्रीनवर दाखवा. झूम इज नॉट रिस्पॉन्डिंग. बंद करू. ऐकू येत आहे आमचा आवाज? येत आहे? कल्याणी येतोय मॅडम आवाज. कल्याणी येत. मॅडम एक स्क्रीन ट्विस्ट वापस एक करून टाक. ट्विस्ट एक ट्विस्ट ठीक आहे. हा, पहिले प्रश्न सांगा. विचारा. हा, उत्तर येणार असेल सगळ्यांना तो त्यांना 2 सेकंद द्या. रिजॉईन कर. आम्ही आणि रिजॉईन ज्यांचा करतो. हँड आणि नंतर ऑप्शन द्या. आम्ही रिजॉईन करू शकतो कारण आमचं झूम नाही होते, चालू नाही होते बिलकुल. वाटतं गेला मॅडमचा आवाज. आवाज येतोय कल्याणी हॅलो मॅडम? मी हॅलो तुम्हाला स्पॉटलाईट केलंय खरं. हॅलो. हॅलो, कोण बंद आधी कर. बोलतोय का? हो, ऐकू येतं का आवाज? आवाज येतोय. नाहीतर पण कल्याणी मॅडम, मी बाकी आमचं व्हिडिओ. झूम चालत नाही. आमचं झूम चालत नाही. बरं, मग मी तोपर्यंत आपल्या मुलांचे व्हिडिओ दाखवायला लागू का? हा मॅडम, एक 2-3 व्हिडिओ दाखवून घ्या, त्या रेडी हा, होतील तेव्हा तेच तेच. स्टार्ट करू. ठीक आहे, चालेल. बंद करू. Recording in progress. Recording in progress. Recording in progress.
तर सगळ्यात आधी ओवीचा व्हिडिओ मी सगळ्यांना दाखवू इच्छिते. सगळ्यांना दिसतोय व्हिडिओ? सगळ्यांना दिसतोय व्हिडिओ? हो व्हिडिओ हो स्टार्ट मॅम. व्हायचा आहे अजून. स्टार्ट हो करायचंय अजून. हा, त्याला पण फुल स्क्रीन करता येईल का? बघते मी, कारण हा उभा काढलेला आहे. हा, आता दिसतोय. जमला आला आला बरोबर. हो, सुरू करते. नमस्कार. आज मी सावित्रीबाई फुले बद्दल सांगणार आहे. त्या एक स्वातंत्र्य सेनानी होत्या. जन्म त्यांचा जन्म 3 जानेवारीला 1821 ला झाला होता. 1821 ला झाला होता. त्यांच्या वेळी मुलींना शाळेत जाता येत नव्हतं. पण सावित्रीबाईला वाटत होतं मुलींना सुद्धा शाळेत जायला पाहिजे. त्यांनी पुण्यामध्ये मुलींसाठी शाळा काढली आणि ते शिक्षिका झाल्या पहिले. लोकांना ते आवडलंच नाही. ते खूप वाईट साईट आवडले. खूप वाईट साईट बोलले. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी म्हटलं शिक्षणाने जग बदलू शकते. त्यांच्या मेहनतीने माझ्यासारख्या मुलींना शाळेत जाता आलं. धन्यवाद. खूप छान ओवी. आता आपण एक गाणं ऐकूया. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. कर्तव्य दक्ष भूमी सीता रघुत्तमाची, रामायणे घडावी येथे पराक्रमाची. शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे, चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. त्याच ओवीनी सांगितलं होतं की पूर्वीच्या काळी मुलींना शिकण्याची परवानगी नव्हती आणि त्यांच्यासाठी सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली आहे. पण आज मुली काय काय करू शकतात त्याचं एक उदाहरण आता तुमच्या समोर आहे. बघूया आपण तन्वीचा व्हिडिओ. अहवंदनीय मराठी मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी औषी अहवंदनीय माय आहे बोली जमानी धरते फूल पता महाराष्ट्र भूमी स्नेहा मॅडम ऑडिओ नाही आहे.
पहिले आला थोडा, आता नाही येत आहे. मी तर फुल ठेवलाय ऑडिओ. बाकीच्यांना काय येतोय? बाकीचा नाही येतोय का? नाही येते. तर बहुतेक नंतर ऑडिओ नाहीये नाही तिकडनं. ओरिजिनल व्हिडिओ मध्ये सरळ आवाज आहे. येत नाहीये. व्हिडिओला नसेल मॅडम, प्ले करून ठेवा नाही थोडा. येत आहे. ते करावं लागेल. काहीच हा. आवाज नाही येत आहे. स्टार्टिंगला होता. ठीक आहे. खूप छान तन्वी. तू आहेस का नाही मला माहिती नाही व्हिडिओ, तू आत्ता मीटिंगमध्ये, पण खूप कौतुक तुझं. खूप छान केलंयस तू. थँक्यू. आता आपण ऐकणार आहोत अजून एक गाणं, जी सादर केलंय जान्हवीनी. आवाज येतोय का सांगा मला? हो येतोय. येतोय. युद्ध आमचे सुरू, युद्ध आमचे सुरू, जिंकू केव्हा मरू, जिंकू केव्हा मरू, लढतील सैनिक लढू नागरिक, लढतील महिला लढतील बालक, शर्त लढायची करू, जिंकू केव्हा मरू, जिंकू केव्हा मरू, देश आमचा शिवरायांचा, जाती माया नरनारीचा, किरकर हाती घेऊ, किरकर हाती घेऊ, जिंकू केव्हा मरू, जिंकू केव्हा मरू, प्राप्त घाटा प्राप्त उत्तर, प्राप्त घाटा प्राप्त उत्तर, होई न देऊ एकच टसभर, होई न देऊ एकच टसभर, मरू पुन्हा अवतरू, मरू पुन्हा अवतरू, जिंकू केव्हा मरू, जिंकू केव्हा मरू, जिंकू केव्हा मरू. खूप छान जान्हवी. तू पण आहेस की नाही मला माहिती नाही, पण असलीस तर खूप कौतुक तुझं. एक तर तू मराठी गाणं. थँक्यू मॅम. हो आहेस तो. हा, आता आपण अजून एक नृत्य बघूया, सिद्धी आणि हितांशीचं. मॅम आवाज नाही येते. या व्हिडिओला जरा आवाज कमीच आहे, माझ्या इथे पण मला येत नाहीये. मला पण नाही येत आहे.
मॅम जी आवाज नाही येते. मॅम जिंकू किंवा मरू गाणं ते. हा बोल. हो, जिंकू किंवा मरू गाणं आहे पण ऐकू येत नाहीये, इथे व्हॉल्यूम कमीच आहे व्हिडिओमध्ये. मॅम आवाज नाही येत आहे. मूळच्या व्हिडिओमध्ये पण आवाज खूप कमी होता, त्यामुळे मलाही तो फार कमी ऐकू येत होता. तर मॅडम पुढच्या वेळेस काही कार्यक्रम राहील ना तेव्हा थोडं आम्ही राहतो ना, तर खाली दुकानं वगैरे आहे, कॉम्प्लेक्स आहे आमचं. तर मग दुकान आहे त्याच्यामुळे मग थोडा स्पीकर कमी करावा लागतो. खाली डॉक्टरांचं क्लिनिक आहे म्हणून तो कमी आवाज झाला होता व्हिडिओच्या वेळेस. कारण ते त्यामुळे सॉरी. जिंकू किंवा मरू गाणं होतं. होय हा होय, कळलं मला, पण ते मला लावता आलं नाही हा. वेगळं. अच्छा, नाही पण ठीक आहे मॅम. पुढे चालून लक्षात ठेवेल मी, पुढे पुढे चालून. चालेल चालेल, काही हरकत नाही. हा. मुलींचं कौतुक, खूप छान केलंय नृत्य. हो, भाग घेतला खूप त्याबद्दल. कौतुक. आणि तुमचं पण खूप खूप कौतुक, त्यांच्याकडून इतकं छान नृत्य करून घेतलं. आणि दोघींचं सिंकिंग पण छान आहे, मस्त एकदम. ऍक्शन्स पण खूप छान होत्या. तर यांचा व्हिडिओ आम्ही ग्रुपवर पोस्ट करून देऊ. हो. नक्की नक्की, छान, खूप कौतुक त्या दोघींचं पण आणि जान्हवीचं पण. चालेल, आता आपण स्वराचं गाणं ऐकूया. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंत सूर्याचं, स्वातंत्र्य भारताचे. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंत स्वातंत्र्य भारताचे. कर्तव्य सत्य माझी नामाने निघणारी, येते पराक्रमाची, शिर उंच उंच गावे, हिमवंत पर्वताचे. आचंद्र भारताचे. पुढ्या पराभवानी आधार बोध केला,
मातृवाणी हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे स्वातंत्र्य भारताचे. खूप छान स्वरा. थँक्यू मॅम. खूप सुंदर गायलंस गाणं. थँक्यू. आता आपल्या देशाची रक्षा कोण करतं? आपले सैनिक, आपले जवान, हो की नाही? तर आता बघा कोण आलंय बघा. ही आपली होती छोटी साध्या. तिने आत्ता मराठी प्रतिष्ठान बंगळुरूचं आपलं श्रावणसरी कार्यक्रम होता, त्याच्यात वेशभूषा स्पर्धेत सैनिक बनून आली होती ती. आणि आणि इतक्या धीटपणे तिने तिचं सादरीकरण केलंय. सगळ्यांनी एकदा तिच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. खूप कौतुक तुझं साध्या. मॅडम त्याचा आवाज आला नव्हता. तुम्ही प्ले करताना तुम्ही स्वतः म्यूट वर राहून एकदा ट्राय करता का? कारण तुमच्या बॅकग्राऊंड मध्ये जर काही आवाज असेल तो तो ओव्हर होऊ शकतो म्हणून. मी ट्राय करते. ओके थांबा, मी परत ट्राय करते प्ले करणं आणि मी म्यूट होते. नाही येत नाही आवाज. नाही आता येत नाही, ऑडिओ नाही येत. आता पण येत नाहीये. नाही नाही. मग काय म्हणायचं, लांबून घेतला ना व्हिडिओ त्यामुळे असेल कदाचित. ऑडिओ पण कमी बाकी असेल गाणं मॅडम. वगैरे ऐकू आलं होतं ना हो हो. आधीच? हा ठीक आहे. आपण हे सगळे व्हिडिओ आपल्या ग्रुपवर टाकून म्हणजे आपण पोस्ट करूया, म्हणजे सगळ्यांना बघता येईल. तर आपली भारत माता काय म्हणते आपण बघूया. तुम्ही ओळखताय का? नमस्कार, मी आहे भारत माता. माझ्या हृदयात 140 कोटी मुलं आहेत.
आज मी तुमच्या समोर येऊन बोलते आहे कारण तुम्ही आज आवाज नाही येत आहे दिसत आहात. दरवर्षी 16 हेक्टर जंगल कापताय. दरवर्षी कितीतरी डायपर, टिश्यू पेपर यांसारख्या विघटन होणारा कचरा तयार होतोय. तिथे तुम्ही मला ओझाडून कचऱ्यात गुदमरून टाकताय. तिथे तुमची उद्याची पिढी कशी जगणार? माझ्या मुलांनो, यांचा वापर कमी करा, ज्याने विघटन न होणारा कचरा तयार होईल. झाडे लावा आणि कधीही प्रदूषण होईल असे वागू नका. मी पुढल्या वर्षी नक्की येईन तुम्हाला भेटायला. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. ही होती आपली छोटी राजविका. तिने पण श्रावणसरी स्पर्धेत राजमाता बनली होती, वेशभूषा स्पर्धेत. आणि तिने एक खूप छान संदेश दिला आहे की आपण प्रदूषण नाही करायला पाहिजे. आपण कसं कमी करू शकू प्रदूषण, त्याच्याबद्दल ती बोलली आहे. तर सगळ्यांनी तिचं पण कौतुक करा. तिला पहिलं बक्षीस मिळालंय. आता आपण ऐकूया पार्थचं गाणं. तो आपल्याला एक स्फूर्ती गीत सादर करतोय. आवाज नाही येत आहे. कोणालाच येत नाहीये का आवाज? नाही नाही येत आहे. नाही येत. स्टॉप शेअर करते, परत स्क्रीन शेअर करून बघते. ऍक्च्युली मॅम, तुम्ही ना स्क्रीन शेअर नंतर करा. तुम्ही ना ऑप्टिमाइज फॉर ऑडिओ असं सेटिंग आहे. ते हे करा, म्हणजे ऑप्टिमाइज द व्हिडिओ असं म्हणायला पाहिजे शेअर करताना. सेटिंग्स मध्ये जाऊन ना, कारण मग नाहीतर काय होतं, स्क्रीन नुसतं शेअर होतो आणि व्हिडिओ ऑडिओ येत नाही, व्हिडिओ चालू राहतो. हिचं ओवीचं आलं तुम्ही ऐकू? हा, बरेचसे येत आहेत, पण बरेचसे येत पण म्हणजे त्याच व्हिडिओ मध्ये थोडं पुढे गेलं की नाही येत, असं पण होतं. म्हणजे इट इज नॉट इन द मेन व्हिडिओ. द प्रॉब्लेम इज नॉट दॅट. ऑप्शन्स दिसत नाहीयेत. हा, मीटिंग सेटिंग्स मध्ये जाऊन होत असेल तर, नाहीतर राहून देत, म्हणजे वेळ होत असेल तर जाऊन देत. ओरिजिनल तुम्ही ना ऑडिओ सेटिंग्स मध्ये जा आणि तिथे ओरिजिनल साऊंड फॉर म्युझिशियन्स असं आहे. ते नॉइज रिमूव्हल आहे ना, ते तुम्ही कॅन्सल करा, ते गरज नाहीये. ओरिजिनल साऊंड फॉर म्युझिशियन्स म्हणा. मायक्रोफोन मोड मध्ये जाऊन ना, त्यात तुम्हाला चेंज करायला लागेल ऑडिओ सेटिंग्स, तर ते म्हणजे स्मूथ प्लेबॅक होईल. ओके. अलॉंग विथ व्हिडिओ आणि ऑडिओ, म्हणजे दोन्ही सिंक राहतील. नाहीतर काय होतं, नॉईज सपरेशन मध्ये ना ऑडिओ सपरेस होऊन जातो काही काही वेळेला, आणि मग काही काही वेळेला एकदम लाऊड येतो. फक्त ऑडिओ सेटिंग्स मध्येच जा तुम्ही आणि चेंज. काय करते हे? आवाज नाही येते. पार्थ आहे ना ग्रुप मध्ये आता सध्या अवेलेबल? हो आहे. पार्थ, तुला येतं का म्हणतोस का मग तसं छान? भले सागर नाही म्हणता येईल का? म्हणेल थांबा जरा. करतो प्रयत्न. येत आहे, आवाज नाही येत आहे.
बरं ठीक आहे. नाही नाही चालेल चालेल, आपण तुझा व्हिडिओ प्ले करू नंतर मग. चालेल. म्हणेल मॅम तो 1 मिनिट थांबा हा म्हणेल. बरं तोपर्यंत दुसरं घेते का स्नेहा, त्याला होऊ देते यार. हा म्हणतोय मॅम तो. म्हणतोय का? बरं. तर असं झाले खाली सगळे खेळ चालू आहेत आणि त्याला इकडे बसावं लागलं. बिल्डिंग मध्ये घ्यायचं लावू दे करावं लावले. 1 मिनिट थांबा हा. सागर भारत हो विश्वास शोभुनी गाओ. सागर भारत हो विश्वास शोभुनी गाओ. हे कंचन करी बांधियले जनसेवे जीवन दिधले. राष्ट्राचा प्राण हे उरले, राष्ट्राचा प्राण हे उरले. मी सिद्धमरायाला हो सागर भारत हो. सागर भारत हो विश्वास शोभुनी राहो. वैभवी देश चढविना सर्वस्व त्याच अर्पिना. तिमिर घोर संहारीना, तिमिर घोर संहारीना. या बंधू सहाय्याला सागर भारत हो विश्वास शोभुनी. हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून, ऐक्याचा मंत्र जपून. या कार्य करायाला हो सागर भारत हो. सागर भारत हो विश्वास शोभुनी राहो. झालं. हॅलो. हो का? झालं. अरे वा, खूप छान रे. मला वाटतं हेच असंच म्हणलं असतं तरी छान झालं असतं, काही हरकत नाही. पुढच्या वेळी आपण असं लाईव्हच करू. ठीक ऐकायला बरं आहे. येतं. फार उत्तम, खूप सुंदर, खूप छान. स्नेहा मॅडम आहात का? म्यूट अनम्यूट. नाही ऑडिओ सेटिंग चेंज केलंस का? पुन्हा लॉग इन करण्यात कोणी आहे का अजून? काही आवाज येत नाहीये. आता येतोय? आता येतोय. येस. ठीक आहे. मी म्हणत होते अजून एक आपली छोटी मैत्रीण वाट बघतीये की माझं दाखवणार आहेत की नाही मॅडम. सान्वी, तू म्हणशील का तुझं म्हणशील गाणं? मग मी तुझा नंतर व्हिडिओ पण दाखवते. ठीक आहे. बरं. सान्वीचं सरप्राईज होतं का? हा म्हण. मुझा पिया रे साचा फकत वाली माँ करी तो या मी परा म्यारा करी तो या मी परा
चालले गांधियाच्या करिता शिरकनेलू येले जनता वीर खलोखला अपुल नेरे पान करीतो यामी पराम व्याला करीतो यामी पराम भारत माता अमुची माता आम्ही गातो याची गीता उंच चिरावर मा करीतो यामी पराम याला करीतो यामी पराम जय हिंद. खूप छान सान्वी, करीतो आम्ही प्रणाम. खूप छान. मी तुझा व्हिडिओ पण दाखवते. थँक्यू. थँक्यू. प्रिय देशाचा फकतवारी माँ व्हिडिओ दिसतोय? करीतो यामी पराम. नाही, व्हिडिओ नाही दिसत आहे. नाही मॅम, नाही दिसत आहे. मी परत शेअर करते. काय प्रॉब्लेम झाला माहित नाही मला. आवडता प्रिय देशाचा फकतवारी माँ करीतो यामी पराम करीतो यामी पराम. खूप छान सान्वी. आणि सान्वीला पण बक्षीस मिळालं होतं आपल्या कार्यक्रमात. तर तिचंही खूप खूप अभिनंदन आणि तिच्या पालकांचंही खूप अभिनंदन. थँक्यू मॅम. थँक्यू. कोणाचे राहिलेत का व्हिडिओ मला एकदा बघू दे. एक गाणं राहिलंय बघा, तुम्हाला ऐकू येतंय का? प्रिशा, तू आहेस का? हो. मी प्ले करते, नसेल तर मग तू पण म्हणशील. ठीक आहे. ऑडिओ येतोय मॅडम, व्हिडिओ नाही येत. आता ऑडिओ व्हिडिओ येत नाहीये. ऑडिओ येतोय, व्हिडिओ येत नव्हता. आता येतोय? नाही मॅडम, आता नाही. नाही नाही, स्क्रीन शेअर नाही होत आहे. बोल तर मी लावू म्हणू का मॅडम? विचार ना त्यांना. तू म्हणशील का? म्हणशील तू? हो. मग म्हण. व्हिडिओ नको, नंतर आपण पाठवूया व्हिडिओ. 3 जहाँ से अच्छा बेटा हमारा हमारा सारे जहाँ से अच्छा हिंदू सोता हमारा हमारा सारे जहाँ से अच्छा हम बुलबुले है सखी ये गुलसिता हमारा हमारा सारे जहाँ से अच्छा गुलसिता हमारा हमारा सारे जहाँ से अच्छा. पर्वत वो सबसे ऊंचा हम साया तुम्हारा पर्वत वो सबसे ऊंचा हम साया आसमां का वो संतरी हमारा वो पासबा हमारा हमारा सारे यहाँ से अच्छा सोता हमारा हमारा सारे जहाँ से अच्छा गोरी सके हजार नदियाँ गोरी है ये सके हजार नदियाँ
गुलशन है जिसके दम से रश्के जिला हमारा हमारा सारी जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा हमारा सारी जहां से अच्छा मजहब नहीं सिखाता मजहब नहीं सिखाता वतन है हिंदुस्तां हमारा हमारा सारे जहां से अच्छा खूप छान प्रेषा, खूप छान म्हणलंस. थँक्यू. पुढच्या वेळी मला एक मराठी गाणं पण ऐकायचं आहे तुझ्याकडून. हा मराठी शाळा आहे गणपतीत की नाही? बोलेल. हा, हा नाही तर मराठीतून बोल एक 3-4 वाक्य. ठीक आहे, मला ऐकायला आवडेल. आणि तुझा आवाज खूप गोड आहे प्रेषा. थँक्यू. ओके. कल्याणी मॅडम, तुम्ही आलायत का आता? घेऊ शकता का तुम्ही आता प्रश्नमंजुषा? आपले व्हिडिओ सगळे झालेत दाखवून. हो घेऊ शकते. हा, चालेल. ठीक आहे. आता यांचं कसं करायचं, म्हणजे जेव्हा कोणाला आन्सर द्यायचं आहे, उत्तर द्यायचं आहे, तेव्हा त्यांनी काय करायचं? त्यांना हँड रेस करू दे, म्हणजे ऍक्च्युली असा नाही, आणि व्हर्च्युअल हा हँड मध्ये हँड रेस व्हर्च्युअल करू दे, म्हणजे कळेल आणि आपल्याला. हा स्मिता मॅडम आणि स्नेहा मॅडम त्यांना चान्स देतील उत्तर द्यायचं. ठीक आहे, त्यांनीच फक्त अनम्यूट करायचं आणि उत्तर द्यायचं. आणि हे काय तुमची ज्ञानाची परीक्षा नाही आहे, उलट आपल्याला ज्ञानच मिळवायचं आहे. त्यामुळे काही नाही आलं तरी चालेल, आपल्याला माहिती होऊन जाईल. तर पहिला प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय ध्वज म्हणजे आपला झेंडा. ठीक आहे, आपल्याला सर्वांना माहित आहे की तो झेंडा 3 रंगाचा आहे. नाही चालेल. हा, अनम्यूट करायचं, जेव्हा आम्ही सांगू तेव्हाच अनम्यूट करायचं. ठीक आहे, तर भारतीय राष्ट्रीय ध्वजाचा आराखडा म्हणजे डिझाईन, ओके, कोणी तयार केलं? तर तुम्हाला ऑप्शन पण देते. गोपाळ कृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, पेंगाली व्यंकय्या आणि फिरोज शाह मेहता. कोणी सांगू शकतं? हँड रेस करा, व्हर्च्युअल हँड रेस करा. सान्वीनी हात हँड रेस केलाय आधी, मग प्रिशानी केलाय. तर सान्वी उत्तर गुगल बेंगाल करून सांगायचं नाही. सान्वी उत्तर येत आहे. बेंगाली व्यंकय्या. हा, बेंगाली व्यंकय्या उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, आलं लक्षात की 3 रंग असतात, अशोक चक्र आहे, सर्वांना माहिती आहे. पण तो डिझाईन कोणी केला त्याला बेंगाली व्यंकय्या, कर्नाटकातले. ठीक आहे, आपण जेवढे महाराष्ट्रातले आहे तेवढेच कर्नाटकातले पण आहे. भारतीय राष्ट्रीय ध्वज कोणत्या कपड्यापासून बनवणे बंधनकारक आहे? आता आपण सगळीकडे वेगवेगळे क्लॉथ वापरतो, पण आपल्या राष्ट्रीय स्मारकांवर किंवा आपल्या महत्वाच्या ठिकाणी 2च गोष्टींपासून राष्ट्रीय ध्वज बनवणं बंधनकारक आहे. ठीक आहे, मॅन्डेटरी. सुती म्हणजे कॉटन, रेशमी म्हणजे सिल्क, खादी आणि लोकरी. हँड रेस परत सान्वीनी आधी केलाय आणि जान्हवी पण मला दिसतंय हँड रेस. 2 गोष्टींपासून, दोन प्रकारच्या कपड्यांपासून बंधनकारक आहे. एक मिळालं उत्तर, खादी. बरोबर आहे. दुसरं कॉटन. सुती आणि खादी. बोल. सुती आणि खादी. नाही. कॉटन. कॉटन. रेशमी नाही, रेशमी रेशमी आणि आणि खादी. ओके, तर हे बंधनकारक आहे. ठीक आहे, पहिले काही प्रश्न आपल्या इंडिपेंडन्सच्या आधीचे, मग म्हणजे स्वातंत्र्य मिळायच्या आधीचे, आणि मग नंतरचे प्रश्न आत्ताचा आपला भारत. ठीक आहे, सामान्य नागरिकांना म्हणजे
सर्व सर्व लोकांना भारतात स्वातंत्र्य मिळत असताना, बरं स्वातंत्र्य लढा चालू असतानाची गोष्ट आहे, सामान्य नागरिकांना, तेव्हा प्रिंटिंग प्रेस इतक्या नव्हत्या की प्रत्येकाच्या घरी फोटो असतील, की असे दिसतात जवाहरलाल नेहरू, असे दिसतात महात्मा गांधी, असे दिसतात, कारण की आपल्याजवळ तेव्हा टीव्ही पण नव्हता, लोक अगदी दिल्लीला काही जाऊ शकत नव्हते. तर सामान्य नागरिकांना महान राष्ट्र नेत्यांची ओळख व्हावी म्हणून, म्हणजे जे ग्रेट लीडर होते त्यांची ओळख व्हावी म्हणून त्यांचे फोटो छापण्यासाठी एका व्यक्तीने, एका लेखकाने आपलं सुप्रसिद्ध पुस्तक आणि लोकप्रिय पुस्तक त्याचे हक्क विकून टाकले. त्या पैशांनी त्यांनी सगळे फोटो छापले आणि प्रत्येक गावोगावी वाटले, जेणेकरून लोकांना कळेल की हे आपले असे दिसतात सुभाषचंद्र बोस, असे दिसतात महात्मा गांधी, असे दिसतात, कारण तेव्हा इतकं सोपं नव्हतं फोटो काढणं. तर हे कोण? महात्मा फुले, साने गुरुजी, प्र.के. अत्रे, धोंडो केशव कर्वे, अशी कोण व्यक्ती आहे ज्यांनी आपल्या प्रसिद्ध पुस्तकाचे हक्क विकून त्या पैशांनी फोटो प्रिंट करून घेतले आणि ते गावोगावी फ्री मध्ये वाटले? अशी मॅम कोण व्यक्ती? वंदना हा कुंभार मॅम hand raise. हा मॅम 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 म्हटलं शकताय? नाव घेतलं उत्तर, का? कसं वंदन सांग उत्तर. नाही मॅम तुम्ही ऑप्शन सांगू शकताय परत? हा, सामान्य नागरिकांना महान राष्ट्र नेत्यांची ओळख व्हावी म्हणून त्यांनी आपल्या सुप्रसिद्ध पुस्तकाच्या हक्कांची विक्री केली. मॅम महात्मा फुले. रॉंग. सान्वी. धोंडो केशव कर्वे. रॉंग. चुकीचं आहे, सॉरी. हा, सान्वी सांग. हा, नाही, प्र.के. अत्रे पण नाही. आता एकच ऑप्शन राहिलेला आहे, ते म्हणजे साने गुरुजी. साने गुरुजींनी श्यामची आई हे त्यांचं उत्तम पुस्तकाचे हक्क विकले आणि जेव्हा ते आश्रमात वापस आले तेव्हा त्यांनी डोळ्यात पाणी आणून आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं की मी माझ्या आईला आज विकून आलो. जड मनाने त्यांनी म्हटलं, पण त्या पैशांचं त्यांनी काय केलं, त्या पैशांचं त्यांनी फोटो प्रिंट केले, कारण की त्या काळाच्या लोकांना माहिती नव्हतं महात्मा गांधी कसे दिसतात, त्या काळाच्या लोकांना माहित नव्हतं जवाहरलाल नेहरू कसे दिसतात, लोकमान्य टिळक कसे दिसतात. ते फोटो त्यांनी गावोगावी विकले. हे किती मोठं सॅक्रिफाईस आहे, किती मोठा त्याग आहे जो आपल्याला माहिती नाही. ठीक आहे. आता महिला, आपल्याला आत्ताच आपल्या एका मैत्रिणीने, छोट्या मैत्रिणीने छान माहिती दिली आहे बघा. महिला शिक्षणासाठी झटणाऱ्या, म्हणजे मुलींना सुद्धा एज्युकेशन मिळालं पाहिजे, त्यांना सुद्धा शाळेमध्ये जाण्याचा हक्क असला पाहिजे. सावित्रीबाई फुलेंना गौरवांकित करण्यासाठी काय संबोधतात, म्हणजे काय टायटल दिलंय त्यांना? जसं आपण गांधींना महात्मा गांधी म्हणतो, फुलेंना महात्मा फुले म्हणतो, मग तसं आपण सावित्रीबाई फुलेंना काय म्हणतो? अमर ज्योती, क्रांती ज्योती, वीर ज्योती, प्रकाश ज्योती? मॅम महात्मा ज्योती. राजविकाने हँड रेस केलाय. राजविका. क्रांती ज्योती. व्हेरी गुड, करेक्ट. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असं त्यांच्या मागे टायटल लागतं, जसं आपण म्हणतो ना महात्मा ज्योतिबा फुले. व्हेरी गुड. आता ठीक आहे, अजून एक प्रश्न. हा, आता आपण येऊया आताच्या काळात. ह्या वर्षी म्हणजे 2025 ला भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले? खूप सोपा प्रश्न. 79. मराठीत सांग. ऋषा मराठीत सांग. 79. 79. ठीक आहे. 75वा स्वातंत्र्य दिन, बरोबर? 75 वर्ष जेव्हा पूर्ण झाले, 75वा स्वातंत्र्य दिन आपल्या पंतप्रधानांनी, कोण आहे आपले पंतप्रधान? नरेंद्र मोदी. हा,
हा, श्री नरेंद्र मोदी. तर आपल्याला कोणतं घोषणा वाक्य दिलं की बा आपण इथपासून म्हणजे 75 पासून तर 100 वर्षापर्यंत आपण आपला स्वातंत्र्य दिन या एका स्लोगन खाली करायचं आहे. प्रगत राष्ट्र, आत्मनिर्भर भारत, समृद्ध भारत, विकसित भारत. प्रगत राष्ट्र, आत्मधीर नाही समजलं. आत्मधीर आत्मधीर पुढच्या वर्गात हा सर्वांनी शब्द सगळ्यांनी पाठ करून यायचा. मी घेईन सगळ्यांचा. किती छान आहे. आत्मधीर. परत वाचव, ठीक आहे. 75वा स्वातंत्र्य दिन त्यांनी जेव्हा तिकडे लाल किल्ल्यावर जेव्हा झेंडा वंदन केलं की नाही, म्हणजे तेव्हा त्यांनी सांगितलं की इथून आपण 25 वर्ष एक एम ठेवणार आहे, एक ध्येय ठेवणार आहे, ठीक आहे, आपल्या देशासाठी. तर 75व्या स्वातंत्र्य दिनी आपल्या पंतप्रधानांनी देशाला कोणते घोषणा, म्हणजे तो आता मला वाक्य माहिती नाही काय म्हणतात, तर स्लोगन म्हणतो आपण किंवा काहीतरी हे म्हणतो ना, मिशन म्हणतो, तर ते दिलं. तर प्रगत राष्ट्र करायचं ठरवलंय त्यांनी, की समृद्ध राष्ट्र करायचं ठरवलंय, की विकसित भारत करायचं ठरवलंय, की आत्मनिर्भर भारत करायचं ठरवलंय? भारत. आत्मनिर्भर हा? भारत. आत्मनिर्भर. मी प्रत्येकाचं तेव्हा नाव घेते, प्रत्येकाने म्हणून दाखवा. निर्भाग्य. आत्मनिर्भर. निर्भर. नाही, पण आता सर्वांची आत्मनिर्भर. उत्तरं चुकलंय. चुकलेली आहे. सर्वांची बोलताना. उत्तरं चुकलेली आहे. त्यांचं दिलं आहे विकसित भारत. काय आपल्याला 100 वर्षापर्यंत म्हणजे ह्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन सुद्धा आपण विकसित भारत या ध्येयाखालीच करतो आहे. आत्मनिर्भर भारत केव्हा झालो? आपल्याला जेव्हा कोविडशी लढावं लागलं. ठीक आहे. प्रश्न हा, शुभांशु शुक्ला. शुभांशु शुक्ला ऐकलं का? कल्याणी मॅडम, आवाज कट होतोय आणि आपल्याजवळ 2च मिनिटं हा. उरले आहेत. हो, माझे 10च प्रश्न आहेत. आता 2च प्रश्न राहिले. पटकन. शुभांशु शुक्ला अवकाशात कोणत्या मिशन तर्फे गेले, तेथे किती दिवस राहिले? मॅम मी शुभांशु शुक्ला अवकाशात कोणत्या मिशन तर्फे गेले, तिथे किती दिवस राहिले? तर क्वेश्चन आहे 20 दिवस अवकाशयान, 18 दिवस अंतरिक्षयान, 18 दिवस गगनयान, 28 दिवस आकाशयान. मॅम कोण सांगेल? पालक पण मदत करू शकतात. मॅम तुम्ही हा, पालक पण मदत करू. 20 दिवस अवकाशयान, 18 दिवस अंतरिक्षयान, 18 दिवस गगनयान, 28 दिवस आकाशयान. कोणतं असेल ते? अंतरिक्षयान. 18 दिवस गगन. 18 दिवस गगनयान बरोबर उत्तर आहे. ओके. ते शुभांशु शुक्ला अवकाशात 18 दिवस राहिले गगनयान मिशनसाठी. सोपावी स्वतंत्र बनलेला पहिला म्हणजे सॅटेलाइट म्हणून आपण, जो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचला. दक्षिण ध्रुवावर फार महत्वाची गोष्ट होती की जो कोणतंच आतापर्यंत यान पोहोचलं नाही. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचला ते कोणतं यान? चंद्रयान 3, चंद्रयान 1, मंगलयान की आदित्ययान? मॅम चंद्रयान 3. बरोबर, चंद्रयान 3. ठीक आहे. अजून एक प्रश्न होता पण ठीक आहे, जाऊ दे. कळलं? घेऊन घे, लास्ट प्रश्न आहे ना, घेऊन घ्या. घेऊन घेऊ. बरं. पटकन. इस्रो आणि नासा. इस्रो सर्वांना माहिती आहे.
आणि नासा पण सर्वांना माहिती आहे. इस्रो नासा मिळून तयार केलेल्या पृथ्वी निरीक्षण आपत्ती व्यवस्थापन मिशनचे नाव काय? म्हणजे दोन जे हे ज्या संस्था आहेत त्या एकत्र येऊन कार्य करू पाहतात त्या आपल्या देशासाठी किंवा पूर्ण पृथ्वीसाठी. तर त्याचं नाव काय आहे? संचार, निसार, निरीक्षण, अन्सार. निरीक्षण. निसार. निसार. निसार बरोबर. ओके, कारण इस्रो आणि नासा यांना जोडून ते नाव दिलेलं आहे निसार. आणि ते आहे पृथ्वी निरीक्षण आणि आपत्ती आणि अर्थ ऑब्झर्वेशन. काय चेंजेस पृथ्वीमध्ये काय बदल होतो. ठीक आहे, हे होते आपले. छान. चला आभार प्रदर्शन करूया, संपवूया प्रोग्राम आता. तर खूप छान क्विज झाली आणि आम्हाला आमच्या सामान्य ज्ञानामध्ये पण भर पडली. त्यामुळे धन्यवाद कल्याणी मॅडम. आता सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे सगळे तुम्ही प्रमुख पाहुणे आहात. सगळे छोटे छोटे आमचे सगळे मित्र आणि मैत्रिणी आता सध्या, आणि तसे आमचे तुम्ही विद्यार्थीगण. तुम्ही सगळेजण असे प्रमुख पाहुणे. खूप छान प्रोग्राम झाला, खूप सुंदर सगळ्यांनी सादरीकरण केलं. पालकांचे पण तेवढेच खूप आभार. त्यांनी इतका मेहनत घेऊन त्या मुलांना तयार केलं आणि मुलांनी पण इंटरेस्ट दाखवला आणि पालकांच्या सहकार्याशिवाय हे शक्यच नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हे तिघही एकामेकांच्या सोबतीनेच पुढे जाऊ शकतात. त्यामुळे तुमची अशीच साथ राहू द्या. खूप सुंदर झाला प्रोग्राम आजचा आणि स्पेशली मला म्हणावं लागेल सगळ्या छोट्या मुलांना, छोट्या आमच्या सवंगड्यांना 10 ऑगस्टला प्रोग्राम मध्ये नाही आला. यायला हवं होतं ना. खूप मज्जा आली, सगळ्यांनी खूप धमाल केली. माझा दुसरा प्रोग्राम होता. पुढच्या वर्षीच्या प्रोग्रामसाठी तयारी करा. अजून आपले प्रोग्राम असे होतच राहणार, त्यामुळे असं सहकार्य राहू द्या. सगळ्या शिक्षक वृंदांचं पण खूप खूप आभार. त्यांनी सगळ्यांनी याबद्दल म्हणजे मुलांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी मुलांकडून करून पण घेतलं. क्लासमध्ये पण छान छान शिकवतात सगळेजण. त्यामुळे शिक्षक वृंदाचे पण खूप खूप आभार आणि आमचे कोऑर्डिनेटर जे आहेत बापूसाहेब, त्यांचे पण खूप खूप आभार. आणि असेच आपण प्रोग्राम असेच पुढे आपल्या या पर्वामध्ये असेच छान छान प्रोग्राम करूया. चला भेटूया पुढच्या पर्वात. काय झालं? नमस्कार. हा, धन्यवाद. नमस्कार. चला भेटूया पुढच्या पर्वात नक्की सगळ्यांनी आपण. धन्यवाद सगळ्यांना आणि स्वातंत्र्य दिनाच्या अशाच आपण सेलिब्रेशन करूया. खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. बाय.